पण पण आज मला खूप आनंद होतो की आमचे एक मित्र श्रीधर कुलकर्णी उर्फ गट्टू. गट्टू दादा खूप साऱ्या लहान मित्रमंडळींसोबत रममाण होणारा माणूस. म्हणजे जेव्हा तो आणि आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तो त्या लहान मुलांमध्ये असतो, पण त्यावेळेला त्याला ही गोष्ट पूर्णपणे माहिती की लहान मुलांसोबत लहानासारखं वागता येतं. पण आणि त्यासोबतच एक गुरु म्हणून, एक मित्र म्हणून त्यांना एक मार्गही दाखवतो. आणि आज आणि बऱ्याचदा असं पण वाटू शकतं की म्हणजे जसं मॅम म्हणाल्या की मोठ्यांसाठी जनरली आपल्याकडे जो येणारा वर्ग आहे तो 50च्या पुढचा, 60च्या पुढचा. पण मला वाटतं हा खूप महत्वाचा वयोगट आहे. कारण लहान मुलांना गोष्टी ह्या आजी-आजोबा सांगत असतात. सो आय थिंक हे परफेक्ट एज आहे. आणि तर ज्याप्रमाणे आपल्याकडे आज मंडळी येतायत अजून हळूहळू जॉईन होतील लोक. तर मला असं वाटतं की आपण एक सुरुवात थोडं गप्पांनी करूया आणि मग आपण गोष्टीचे सुरू करूया. तर श्रीधर, ओके. तर येस. श्रीधर, नमस्ते. आता श्रीधरची एक ओळख मी अगदी थोडक्यात सांगतो. श्रीधर कुलकर्णी ललित कला केंद्रामधून तिथलं मास्टर्स डिग्री आर्ट्स मध्ये त्यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी एक आय थिंक तू यांच्यासोबत होता आपल्या क्वेस्ट सोबत 2 वर्ष तू अतुल कुलकर्णी आणि त्यांच्यासोबत त्या ग्रुप सोबत तू बालरंगभूमीशी जोडला गेला. त्याच तागात तू त्यांच्यासोबत काम करतो. त्यासोबतच अप्लाइड थिएटर मध्ये एक चांगलं योगदान आहे. आता जे आता सध्या नवीन एक जो प्रकार आहे थिएटर मधला, एज्युकेशन मधला किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सगळ्या प्रकारे त्याचं एक मिश्रण असलेला एक अप्लाइड थिएटरचा प्रकार, त्याच्यात एक चांगलं काम तू करतोय. शिवाय लहान मुलांचा गट्टू दादा म्हणून तू प्रसिद्ध आहे. तर थोडं आम्हाला हा तुझा एक एक प्रवास आम्हाला सांगशील तर खूप मजा येईल. नक्कीच नक्कीच. सर्वप्रथम सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आपण खूप निवडक लोक इथे जमलेलो आहोत आणि रंगगंध कलासक्ता न्यास या संस्थेचे खूप मनपूर्वक आभार. या संस्थेचं नाव खूप वर्षांपासून ऐकत होतो आणि खास करून त्या अभिवाचन या स्पर्धेबद्दल ऐकत होतो. त्या अभिवाचन स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा अनुभवही मी घेतलेला आहे आणि आता एका वेगळ्या स्वरूपात या संस्थेशी मी जोडला जातोय, याचं खरंच खूप छान वाटतंय. आणि मगाशी निनाद जसं म्हणाला की बरीचशी आता मोठी माणसं इथे आलेली आहेत. तर आता एक शेक्सपियरची एक कविता आणि त्यातले काही 2 ओळी मला आठवतात. शेक्सपियरच्या कवितेचा एक म्हणजे त्या कवितेचा अर्थ साधारण असा आहे की आपण सगळेच पात्र आहोत जग नावाच्या रंगभूमीवरचे. आणि त्याच्यामध्ये त्यानं असं सांगितलंय की सुरुवातीला आपण कोणतं पात्र असतो, नंतर आपण कोणतं पात्र असतो. म्हणजे तो आधी बालपण हे पहिलं पात्र आहे, नंतर तारुण्य हे दुसरं पात्र आहे, असं पुढे पुढे जात म्हातारपणाला तो दुसरं बालपण असं म्हणतो, सेकंड चाइल्डहुड. तर मला असं जाणवतंय की आता आपण सगळे दुसऱ्या बालपणातली माणसं इथे जमलेलो आहोत आणि जी मुलं खरंच लहान आहेत त्यांच्यासोबत बालदिन आपण नेहमीच साजरा करतो. पण आज दुसऱ्या बालपणातल्या लहान मुलांसोबत बालदिन साजरा करणं ही खूप छान गोष्ट, खूप चांगला योग इथे जुळून आलेला आहे. निनादनी पहिला प्रश्न विचारला आहे की प्रवास. खरं सांगू का तर आता नुसतं भटकणं झालंय. प्रवास अजून खूप मोठा बाकी आहे. त्यामुळे पण ठीक आहे, जे आतापर्यंत जसं जसं काही भटकलोय ना ते अगदी थोडक्यामध्ये सांगतो की लहान असताना दुसरीत असताना पहिली गोष्ट सांगितली कथाकथन स्पर्धेच्या निमित्तानं आणि तेव्हापासून मंचाशी संबंध आहे, सतत रंगभूमीशी संबंध आहे. काही ना काही कारणानं स्टेजवरती येणं, कार्यक्रम करणं, वक्तृत्व करणं, नाटक करणं, नाटकंही करणं, अशा सगळ्या गोष्टी सुरू होत्या. आणि मग असं 10वी पर्यंत चालू राहिलं. अगदी 10वीला असताना प्रिलिम परीक्षा ज्या दिवशी होती त्याही दिवशी नाटकाचा प्रयोग होता. इतकं ते वेड्यासारखं नाटक केलं आणि मग नंतर 10वी नंतर ते जे नाटक होतं त्या नाटकाला एका जिल्हा स्तरावरती बक्षीस मिळालं
त्याचं जे प्रमाणपत्र मिळालं त्या प्रमाणपत्राच्या जोरावरती पुण्यामध्ये ऍडमिशन मिळाली. त्यामुळे नाटकानं खरंच म्हणजे अगदी व्यावहारिक पातळीवर सुद्धा बरंच काही दिलंय असं म्हणता येतं. मग त्याच्यानंतर 11वीला मॉडर्न कॉलेजला आलो. मग त्याच्यानंतर 11वी ते 3rd इयर हे महाविद्यालयीन आयुष्य होतं. तिथेच नीनादची भेट झाली आणि मॉडर्नच्या कलामंडळाकडून वेगवेगळे उपक्रम सुरू होते. ते उपक्रम सुरू करत असताना किंवा ते उपक्रमांमध्ये सहभागी जेव्हा होत होतो, वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा वेगवेगळ्या स्पर्धा व्हायच्या. एक असं लक्षात आलं की त्या सगळ्यातून मला स्पर्धा कशी करायची हे समजतंय. मला नाटक कसं करायचं हे नाही समजत आहे. आणि मनापासून असं कुठेतरी वाटत होतं की मला नाटक करायचंय, मला नाटक शिकायचंय. मग हे कुठेतरी डोक्यामध्ये होतं आणि मग जेव्हा संपलं ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर मग असं वाटलं की अजून नाटक हे खोलात जाऊन शिकूयात. म्हणून मग ललित कला केंद्र पुणे विद्यापीठ या ठिकाणी प्रवेश मिळाला. प्रवेश मिळवून तिथे नाटक या विषयाचं शिक्षण घेतलं 3 वर्ष आणि 3 वर्ष शिक्षण घेतल्याच्या नंतर शेवटच्या वर्षी अप्लाइड थिएटर असा एक विषय अभ्यासाला होता. तर अप्लाइड थिएटरनी एक असं तत्व शिकवलं की केवळ स्टेजवरती जाऊन संवाद म्हणणे किंवा बॅकस्टेज करणे हेच केवळ नाटक नाहीये. नाटकातून केवळ मनोरंजनच साध्य होतं असं नाहीये. तर नाटकातून बरंच काही साध्य होऊ शकतं. बरंच काही साध्य कशामुळे होतं तर नाटकाची जी प्रक्रिया असते ती माणसामध्ये खूप चांगल्या प्रकारचे बदल घडवते. हे जे बदल आहेत ते आपण समाजामध्ये घडवायला हवेत, आपल्या आजूबाजूला घडवायला हवेत आणि त्यासाठी नाटकाचाच एक प्रकार म्हणजे अप्लाइड थिएटर, ज्याला आपल्याला मराठीमध्ये उपयोजित नाट्यकला किंवा उपयोजित रंगभूमी असं आपल्याला म्हणता येईल. त्याचं शिक्षण तिथे मिळालं आणि मग असं ठरलं की आता मला याच पद्धतीने काम करायचंय. अप्लाइड थिएटर वापरूनच मला काम करायचंय. पण मग सुरुवात कुठून करायची? आता अप्लाइड थिएटरचा मुख्य जो उद्देश आहे तो आहे ट्रान्सफॉर्मेशन, बदल घडवणे. तर कुणामध्ये बदल घडवूयात. आता आपल्या वयाची जी माणसं असतात ना ती आपलं ऐकत नाहीत. आपल्या सगळ्यांना अनुभव असेल. आपल्यापेक्षा मोठी माणसं असतात त्यांचं असं म्हणणं असं तुला काय कळतंय? आणि मग आपल्यापेक्षा जी लहान मुलं असतात ती मुलं कदाचित आपलं ऐकतील, प्रयत्न करून बघूयात. आणि कुठेतरी लहानपणापासून लहान मुलं सुद्धा आवडतात. वेडेपणा करायला, धिंगाणे करायला, मस्ती करायला, एकमेकांच्या अंगावरती चढून बसायला, एकमेकांना गुद्द्या घालायला हे सगळं आवडतं. मग असं लक्षात आलं की चला लहान मुलं आणि नाटक या 2 गोष्टी एकत्र करू आणि मग तेव्हापासून लहान मुलांसोबत काम सुरू करतोय. गोष्टरंग या उपक्रमाच्या माध्यमातून मगाशी नीनादने उल्लेख केला की आदिवासी भागामध्ये काम करत होतो. तर तिथे गोष्ट खूप चांगल्या पद्धतीनं अनुभवायला आणि शिकायला मिळाली की कसं नाटक किंवा गोष्टी या लहान मुलांच्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकतात. हे 9 महिने तिथे काम करत असताना लक्षात आलं आणि मग आता तिथे जे केलं 9 महिन्यामध्ये ते सगळं आता आपल्या म्हणजे माझ्या आजूबाजूच्या लहान मुलांसोबत, शहरी भागातल्या मुलांसोबत हे सगळं करायचंय आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करतोय. अशा पद्धतीनं भटकत आलोय. मला माहिती नाही आता इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे. नक्कीच पुढचा प्रवास पण खूप भारी आणि खूप छान असेल. कारण ते एक जनरली आपण ऐकलेलं एक गाणं पण आहे, म्हण पण आहे, की जो आवडेल लहान मुलांना तो आवडेल हो. सर्वांना. सो लहान मुलांना जो आवडतो त्याचा थोडी म्हणजे त्याचा प्रवास खडतर असण्याचा प्रश्नच येत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. मला एक प्रश्न विचारायचा, मी तेवढा एक प्रश्न विचारतो. आय थिंक सगळ्यांच्या डोक्यात हा प्रश्न कधी ना कधी आला असेल किंवा येत कदाचित तो प्रश्न प्रश्न म्हणून नाही, पण कधी-कधी वाटत असेल की नेमकं काय? म्हणजे लहान मुलांना गोष्टी सांगायच्या कोणत्या? म्हणजे हं. आता जसं काही आपण वर्षांपासून आपण लहानपणापासून चंपक वाचतोय किंवा चांदोबा, किशोर वगैरे हे पुस्तकं वाचून शांतता प्रबोधन अशा गोष्टी वाचून आपण काही-काही गोष्टी शिकलो. किंवा पेपरला यायचे ते पण बोधकथा असायच्या. मग आताच्या मुलांना बोधकथा हव्यात की ते कशात रममाण होतात? हा सगळ्यांनाच आय थिंक प्रश्न आहे, की गोष्ट सांगताना नवीन गोष्ट सांगायची कोणती? तसा कसं किती दिवस सांगायचं मुलांना? नाही बरोबर आहे. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे की मुलांना नेमक्या कोणत्या गोष्टी सांगायच्या. एक
आधी आपण हे ठरवूयात की गोष्टी का सांगायच्या. का सांगायच्या हे कळल्याच्या नंतर कोणत्या सांगायच्या हे आपल्याला पटकन समजेल आणि मग त्या कशा सांगायच्या हे आपल्याला समजेल. का सांगायच्या गोष्टी हे आपलं ठरायला हवं. गोष्टी का सांगायच्या आहेत तर त्याचे वेगवेगळे हेतू असतात. काही लोकांना गोष्टी हे संस्कार करण्याचं माध्यम वाटतं, काही लोकांना गोष्टी हे भाषा विकास करण्याचं माध्यम वाटतं किंवा चांगली मूल्य रुजली पाहिजेत वगैरे अशा गोष्टींसाठी गोष्टी हे माध्यम वापरावं असं काही लोकांना वाटतं. पण अगदी खरं सांगायचं तर ऐकणाऱ्याच्या दृष्टीने विचार केला ना, ऐकणारा माणूस किंवा ऐकणारं मूल गोष्ट का ऐकतं? कारण त्याला मजा करायची असते. मोठ्यांच्या भाषेत सांगायचं तर त्याला मनोरंजन हवं असतं. आता अजून थोडंसं मागं जातो. माणसाची एक वृत्ती असते, प्रवृत्ती आहे की माणूस अनुभवातून जास्त शिकतो. म्हणजे आपल्याला कितीही कोणीही शिकवलं तरी सुद्धा माणूस अनुभवातनं जास्त शिकतो. याचं उदाहरण असं आहे की वर्गामध्ये आपले पाढे कितीही पाठ असले तरी सुद्धा जोपर्यंत आपण बाजारात जाऊन उभे राहत नाही तोपर्यंत गणित शिकलो किंवा गणित समजलं असं म्हणता येत नाही. तर थोडक्यात अनुभवातनं आपण जास्त शिकतोय. तर ज्या गोष्टींमधून अनुभव मिळेल, ज्या गोष्टींमधून आपल्याला अनुभव मिळेल, अनुभव देता येईल अशा गोष्टी मुख्यतः सांगाव्यात. मग आता त्या गोष्टीमध्ये जे तात्पर्य असतात, गोष्टीमध्ये शिकवण असते, त्याचं काय करायचं तर अनुभव देणं आणि मनोरंजन हे प्रमुख हेतू असावेत गोष्ट सांगण्याचे. त्यातून जे तात्पर्य किंवा त्यातून जे शिकायचं आहे, त्यातून जो मुलांना बोध मिळणार आहे ना तो इनडायरेक्टली मिळेल. खूपदा असं होतं की आपण कोणतीही गोष्ट संपल्याच्या नंतर काय असं सांगतो. असं लक्षात आलं आहे की बऱ्याचदा ही तात्पर्य आपण सांगतो त्यानंतर आपण मुलांची विचार करण्याची शक्यता किंवा इतर वेगळा काही विचार करण्याची शक्यता आपण किंवा कमी करतो. म्हणजे ससा आणि कासवाच्या गोष्टीचं तात्पर्य काय तर गर्वाचे घर खाली. पण याची अजून सुद्धा काहीतरी तात्पर्य असू शकतात. एखाद्या दिवशी आपण ही गोष्ट मुलांना तात्पर्य न सांगता सांगून पाहूयात आणि नंतर विचारा की तुला यातनं काय कळलं रे. मुलं सांगतील बघा काहीतरी भन्नाट सांगतील, वेगळं सांगतील. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी जर आपण मुलांसोबत प्रयत्न करून पाहिल्या ना, मुलांना जर का आपण ट्राय करून पाहिल्या तर आपल्या ते लक्षात येईल. दुसरं आपण असं म्हणतोय की ससा कासवाची गोष्ट आपण किती दिवस सांगणार. हे आपण म्हणतोय ना त्यावेळेला आपण असा विचार करायला हवा की आजच्या काळामध्ये लिहिल्या जाणाऱ्या बालसाहित्याबद्दल आपण किती जागरूक आहोत. आजही बरेचसे लेखक आहेत की जे बालसाहित्य लिहित असतात, छान छान गोष्टी लिहित असतात. त्या गोष्टी आजच्या काळाशी सुसंगत असतात. आजच्या काळातलं अनुभव विश्व, आजच्या काळातलं वातावरण, आजच्या काळातला अवकाश मांडणारे असतात. त्याच्या लहान मुलांना काय प्रश्न पडत असतील असे प्रश्न मांडणारे असतात. एक खूप साधं उदाहरण देतो. माधुरीताई पुरंदरे यांची बुदबुल्याचा चष्मा नावाची एक गोष्ट आहे. बुदबुल्याचा चष्मा ही गोष्ट जी आहे ना ती एका उंदराची गोष्ट आहे. आणि चष्मा घातल्याच्या नंतर म्हणजे नुकताच चष्मा लागण्यापूर्वी आणि चष्मा घातल्यानंतर काय काय प्रॉब्लेम येतात लहान मुलांना. काही मुलांना चष्मा लागतो तर त्या मुलांना काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात ह्याच्यावरती ती गोष्ट आहे. एक उंदीर त्याला चष्मा लागलाय आणि त्याला काय 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 घडतंय त्याच्या आजूबाजूला किंवा त्याला दिसत नाहीये मग तो काय करतो अशी गोष्ट आहे. आजच्या अनुभव विश्वाशी निगडीत असलेली गोष्ट आहे. तर अशा गोष्टी सुद्धा लिहिल्या जात आहेत. जितक्या आत्मीयतेनं आपण मोठ्या साहित्यिकांची पुस्तकं घेतो ना तर एखाद्या पुस्तकाच्या दुकानात गेल्याच्या नंतर साहित्याचं जे दालन आहे तिथे सुद्धा एखादी चक्कर टाकूया. आपल्या असं लक्षात येईल की खूप सुंदर सुंदर चांगली चांगली आणि चित्र असलेली पुस्तकं लहान मुलांसाठी लिहून ठेवलेली आहेत. अगदी जर का आपल्या गावामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये एखादी लायब्ररी वगैरे असेल तर तिथे सुद्धा एखादा वेगळा बालविभाग हा असायला हवा जिथे ही नवीन पुस्तकं मुलांना किंवा मोठ्या माणसांना वाचायला दिली जावीत. हे जर का आपल्याला लक्षात आलं तर मग आपण मुलांना गोष्टी सांगू शकतो. तिसरा भाग असा आहे याच्यामध्ये की आजकालची मुलं तार्किक विचार करणारी आहेत, तर्काने विचार करणारी आहेत.
अशा मुलांच्या तर्काचं समाधान किंवा त्यांनी जर का तर्काच्या आधारे काही प्रश्न विचारले तर त्या प्रश्नाचं समाधान आपल्याला करता येणार आहे का, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येणार आहे का, आपण थोडासा विचार करू. मी अगदी छोटंसं उदाहरण देतो इथे. मला कोणाचीही श्रद्धा दुखवायची नाही इथे, पण एका मैत्रिणीने तिच्या मुलाला कालिया नागाची गोष्ट सांगितली. तर ती कालिया नागाची गोष्ट सांगितल्याच्या नंतर त्या मुलाने, तो मुलगा म्हणाला की आता मला हे असे 10 फणे असलेलं नाग बघायचंय. तर आता असा नाग नाहीये, निसर्गतः असा कोणताही नाग नसतो. ही एक पौराणिक कथा आहे. तर ही पौराणिक कथा मुलांना सांगण्यापूर्वी आधी आपण मुलांना सांगूयात की बाबा रे, हे पुराणात घडलेलं आहे, त्याचा आजच्या वास्तवाशी संबंध नाही. त्यामुळे त्याचा फार विचार करू नको. नाहीतर दुसरा मार्ग आपल्याकडे असा आहे की वास्तवाच्या जवळ जाणारी, रोजच्या जगण्याशी संबंध असणारी गोष्ट आपण मुलांना सांगायचा प्रयत्न करू. मुलांचे प्रश्न काय आहेत, मुलांना पडणारे प्रश्न काय आहेत, त्याच्या आधारे आपण गोष्टी निवडत जाऊयात आणि ते सांगत जाऊया. खूपच समर्पक आणि सोप्या शब्दात सांगितलंय. कारण की आणि हा हा विषय मांडणं आणि याच्याबद्दल बोलणं पण खूप गरजेचं आहे की मुलांना नेमकं काय हवं. इव्हन आता मी जेव्हा शाळेत शिकवतो मुलांना, त्यांची क्युरिओसिटी लेवल एवढी की त्यांना, जसं तू म्हणलास की मला तो 10 वर्णांवाला नाक बघायचा, तसं मुलांना अजून त्याच्याबद्दल क्युरिओसिटी, म्हणजे मुलं लहान तर काही प्रश्न पडू शकतात. तसं तर शाळेत मला पण असंच अनुभव येतात की जेव्हा शाळेत लहान मुलांना जेव्हा नाटक शिकवतो तेव्हा त्यांचे प्रश्न म्हणजे "अरे हा आपल्याला का नाही पडला?" असं पण होतं. व्हीएफएक्स ला म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट आपण नाटकात पिक्चर रिलेटेड आम्ही बघत असतो, काही व्हिडिओ बघत असतो. तर व्हीएफएक्स ला व्हीएफएक्स नसतं तर काय झालं असतं? असं नाटकात नाही करू शकत का व्हीएफएक्स? मग नाटक 3D असू नाही शकत का? असे प्रश्न येतात. म्हणजे खरंच यार हे पडायला हवे होते. असं होतं. तर आपण एक काम करूया आता आपण आपण आपल्या गप्पा ना आता गोष्टीला आपण सुरू करूया. तर आज गट्टू दादाच्या पोटडीमधनं काय येणार आहे बाहेर? गट्टू दादा आपली सांगशील? ओके. आज 2 गोष्टी आपण ऐकणार आहोत. एक गोष्ट मी सांगणार आहे आणि दुसरी जी गोष्ट आहे ती वाचणार आहे. ओके. आणि ठीक. जी दुसरी जी गोष्ट आहे ती गोष्ट खरंच खूप सुंदर गोष्ट आहे. असो, त्याबद्दल आपण तेव्हा बोलू. पहिली नक्की. पहिली जी गोष्ट आहे ती माधुरीताई पुरंदरे यांनी लिहिलेली गोष्ट, प्रकाशनानं प्रकाशित केलेलं त्यांचं एक छानसं पुस्तक आहे, अच्छा. मासोळी आणि चिमुकलं पाखरू या नावाचं. ओके. आणि फक्त गोष्ट सुरू करण्याच्या आधी तर कोणाला काही प्रश्न असतील, प्रेक्षकांपैकी कोणालाही काही प्रश्न असतील तर आपण दोन्ही कथांनंतर किंवा दोन्ही कथांच्या मध्ये आपण तसं विचारू शकतो. ठीक आहे. तर आता मी मध्ये येत नाही. गट्टू दादा, आता ऑनलाईन स्टेज इज युअर. ओके, थँक्यू. चलेगा. येस. तर गोष्टीचं नाव आहे मासोळी आणि चिमुकलं पाखरू. असंच एक छानसं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये तळ्यामध्ये एक सुंदर मासोळी राहायची. राहायची, तिचे आई बाबा राहायचे, तिचे खूप मैत्रिणी राहायचे आणि मध्ये दिवसभर खेळायचे, शेवाळ्याची पार्टी करायचे कधीतरी. मग त्याच्यानंतर माणसं काही त्या तळ्याकाठी यायची आणि मग ते निर्माल्य वगैरे टाकायची. तर ते त्या मासोळ्यांना आवडायचं नाही बरं का. बाकी ते सोडून जे नैसर्गिक होतं ना तळ्यामध्ये ते सगळ्यांना खूप आवडायचं. आणि मग सगळे मासोळी, सगळे मासे, त्यानंतर मासोळ्या, अशी सगळी मजा करायची. अधून मधून ती एक छोटीशी मासोळी होती त्यांच्यामध्ये, त्या मासोळ्यांमध्ये. आणि अधून मधून ना ती आपल्या तळ्याच्या काठावरती जायची, तळ्याच्या काठावरती जायची आणि परत घरी यायची, असं अधून मारायला जायची. तर रोज सकाळी काय व्हायचं, रोज सकाळी एक सुंदर रंगीबेरंगी पाखरू त्या तळ्याच्या काठी येऊन बसायचं. ते तळ्याच्या काठी येऊन बसायचं आणि मासोळी नेमकी त्याच वेळेला त्या काठाला जायची. त्या पाखराकडे पाहायची आणि तिला खूप छान वाटायचं. ते पाखरू होतच तसं. ते पाखरू खूप सुंदर होतं. त्याची रंगीबेरंगी पिसं होती, त्याला पंख होते छानपैकी. आणि ते मस्तपैकी सकाळच्या वेळेमध्ये
उन्हामध्ये येऊन बसायचं आणि छान पैकी आपल्या अंगाला शेक कसा मिळेल याचा आपला असं प्रयत्न करायचं, असं एकदम गुरगुटून बसायचं. सध्या थंडीच्या दिवसात आपण सकाळी ब्लँकेट घेतल्यावर घेऊन जसे बसतो तसं ते पाखरू तिथे कोवळ्या उन्हामध्ये येऊन बसायचं. ती मासोळी रोज पाखराला पाहायची आणि तिला असं वाटायचं की आपली आणि या पाखराची ना मैत्री व्हायला हवी, आपल्याला याच्यासोबत खेळायला मिळायला हवं. आणि मग एक दिवस काय झालं, मासोळीनं एक दिवस त्या धीर करून काठावरती गेली आणि तिनं त्या पाखराला विचारलं की पाखरू आपलं मस्तपैकी शेक घेत बसलं होतं. पाखराला पहिल्यांदा कळलं नाही आवाज कुठून आला. त्या आवाजाच्या दिशेनं पाहिलं तर पाखराला काही कळलं नाही पटकन काय घडतंय. तर मासोळी म्हणाले की मी मी हाक मारली तुला, मला ना तुला काहीतरी सांगायचंय. पाखरू म्हणाला काय सांगायचंय? तू खूप छान दिसतोस. पाखरू म्हणाला थँक्यू, तुझी पिसं खूप छान आहेत. म्हणाला थँक्यू, तुझं नाव काय आहे? पाखरू म्हणाला माझं नाव सांगतो पण आधी मला तुझं नाव तर सांग. ती म्हणते की मी मी मासोळी, मी ना त्या पाण्यामध्ये राहते. पाखरू म्हणाला अच्छा असं होय, माझं नाव आहे ना पाखरू, मी झाडावरती राहतो. झाड झाड काय असतं? मासोळीला असं वाटायचं की या जगामध्ये सगळेजण तिच्यासारखे मासेच आहेत. हे असं काहीतरी वेगळंच वाटत होतं. आणि झाड वगैरे तिला काही माहित नव्हतं, झाड काय असतं. तिनं पाखराला विचारलं ए झाड झाड म्हणजे काय रे? पाखरू म्हटलं अगं तुला झाड नाही माहित? झाड म्हणजे अगं ते असं असतं, त्याचं जमिनीतून येतं आणि मग असं मोठं मोठं होतं आणि मग ते असे मस्त त्याला त्याच्या फांद्या वगैरे अशा छान असतात, त्याला हिरवी हिरवी पानं असतात, त्याच्यावरती गोड गोड फळं असतात, मस्तपैकी आळ्या सुद्धा असतात, असं सगळं ते झाड असतं म्हणे. अच्छा हो झाड, तू पाहिलंयस? अगं मी त्याच्यावरच राहतो म्हणलं, माझं घरट आहे त्या झाडावरती, मी तिथेच राहतो. म्हणलं आई शपथ किती छान. ए बरं ऐक ना, मला ना तुझ्यासोबत खेळायचं, तर आपण खेळूया का? पाखरू म्हणलं हो हो खेळूया की, मग ये ना पाण्यात. पाखरू म्हणलं काय पाण्यात? हे नाही बाबा, पाण्यात वगैरे मी नाही येणार, मला नाही येत पोहता. मासोळी म्हणली का, तुला पोहता येत नाही? आई बाबांनी तुला पोहायला शिकवलंच नाही? पाखरू म्हणलं अगं काय आहे ना, म्हणजे ते आई बाबांनी ते मला नाही माहिती, पण मी पाखरू आहे, मला पोहता येत नाही एवढं मला माहिती. ते पण का नाही येत तुला पोहता? पाखराला खरंच कळत नव्हतं बरं का या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं. पाखरू म्हणलं की अगं मला पोहता येत नाही, कारण कारण मला उडता येतं. हा, मला उडता येतं. उडता येतं? मासोळीला हे उडणंही माहित नव्हतं. मासोळी म्हणाले तर हे उडता येणं काय असतं? पाखरू म्हटलं थांब मी तुला दाखवतो. आणि मग पाखराने असे मस्तपैकी पंख पसरले, अशी छान भरारी घेतली आणि एक अशी गोल चक्कर मारून पुन्हा त्या खडकावरती पाखरू येऊन बसलं. ते म्हणलं हे बघ मी आता असं मस्तपैकी आता फिरून आलो की नाही, याला उडणं असं म्हणतात. मासोळी चकित, एकदम शॉक. म्हणजे आई शपथ हे उडणं असं असतं होय? बाप. ते म्हणजे मला सुद्धा शिकायचंय उडायला, तू मला शिकवशील का? म्हटलं अगं शिकवेन, पण त्याच्यासाठी पंख लागतात, तुझ्याकडे पंख आहेत का? हो हे आहेत ना माझ्याकडे, हे बघ छोटे छोटे पंख. आणि मासोळीला खरंच इवलेसे पंख होते. पाखरू म्हणाला ठीक आहे मी तुला शिकवतो, पण तू आधी तुझ्या आई बाबांना विचारून ये बाहेर जाऊ का म्हणून, चालेल ना? मासोळी म्हणली हो हो चालेल चालेल. मग ती लगेच लगबगीनं पोहत 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 आईजवळ गेली. आईला म्हणाली आई आई मला ना उडायला शिकायचंय आणि ते जे पाखरू आहे ना ते माझी ट्युशन घेणार आहे आणि ऑफलाईन घेणार आहे, ऑनलाईन नाही घेणार आहे. तर मला मला जाऊ दे ना तिकडे, मला मी जाऊ का त्याच्याकडे? आई म्हणाली हे बघ असा काही वेडेपणा करायचा नसतो, आपण मासे आहोत, आपण गपचूप पाण्यात राहायचं असतं. अजिबात बाहेर कुठेही जायचं नाही, उगाच काहीतरी जाशील आणि काहीतरी बरं वाईट करून घेशील, अजिबात जायचं नाही. मासोळी हिरमुसली. मग ती बाबांकडे आली, बाबांना पण तेच सांगितलं, पण बाबा सुद्धा काही बोललं नाही, उलट तिलाच ओरडलं. मासोळी खरंच खूप चिडली. ती म्हणली नका नका पाठवा आम्हाला कोणी, माझी मी एकटी जाईन त्या पाखराकडे आणि मी उडायला शिकवून घेईन. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी गेली त्या पाखराकडे आणि पाखराला सांगितलं की मला ना
हे सगळे वाईट आहेत, हे ना मला कोणीच उडण्याची परमिशन देत नाहीत, तर मला शिकव, मला उडायचंय. पाखरू म्हणलं ठीक आहे, पण पाण्यातल्या पाण्यात कशी उडणार तू, तू बाहेर तर ये ना. मासोळी म्हणली हा चालेल चालेल. मग मासोळीने तिचे हळूच थोडासा असा जोर लावला, तिचे इवले इवले पंख पसरले आणि उसळी घेऊन ती पातळ्या बाहेरच्या मातीवरती येऊन पडली. मातीवरती येऊन पडली आणि तिने सहज असं वर बघितलं, तर त्या वेळेला आयुष्यात पहिल्यांदा तिला ते सगळं निळं निळं आकाश दिसलं, हिरवी हिरवी झाडं दिसली आणि बरंच काही काही दिसलं जे तिनं आतापर्यंत कधीच पाहिलं नव्हतं. पण अगदी काही सेकंदातच घाबरा घाबरा व्हायला लागला. तिला चटके बसायला लागले उन्हाचे आणि मग काय करावं काय नाही, तिला दम लागायला लागला, धाप लागायला लागली, ती जोर जोरात श्वास घ्यायला लागली आणि जोर जोरात घाबरली, एकदम घाबरली ती. वाचवा वाचवा म्हणून ओरडायला लागली. ते बिचारं घाबरलं, त्याला हे सगळं नवीनच होतं, त्याला काय करावं तेही कळेना. मग ते आपलं उगाच चिवचिव चिवचिव करायला लागलं. तिथे बाजूला बेडूक गवतामध्ये त्याचं काम करत होता. त्या बेडकानं हा सगळा प्रकार पाहिला, तो पुढे आला आणि त्यानं मासोळीला पटकन पाण्यामध्ये ढकललं. आतमध्ये ढकलल्यावरती ती मासोळी थोडी शांत झाली. तिचा जरा श्वासोच्छवास पुन्हा नेहमीसारखा व्हायला लागला आणि मग तिनं आईला हाक मारली, तिला आईची आठवण यायला लागली. मग तिच्या हाका ऐकून तिचे आई बाबा आले आणि तिला घरी घेऊन गेले. घरी घेऊन गेल्यावरती मासोळी शांत झाली. आईने तिला जवळ घेतलं आणि मग नंतर आईने तिला खडसावून विचारलं, सांगितलं होतं ना बाहेर जायचं नाही म्हणून, कशाला गेली होतीस बाहेर? मासोळी म्हणाली की अगं मला ना ते बाहेरचं सगळं आकाश आणि ते काय झाड वगैरे हे सगळं पाहायचं होतं, त्यासाठी उडता येणं गरजेचं आहे ना, मग मला उडता येत नव्हतं ना म्हणून मी बाहेर गेले. अच्छा, तुला उडता येत नाही म्हणून बाहेर गेलीस होय? म्हणली अगं पण त्या पाखराला तरी कुठं पोहता येतं? ती म्हणे हो त्याला पण पोहता येत नाही. मग आई, निसर्गानं प्रत्येकाला काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, सगळ्यांना सगळंच काही जमत नसतं. आपल्याला जे जमतं ना ते आपण छान पद्धतीने करायचं. मासोळी म्हणाली चालेल आई, मी ना पुन्हा असा वेडेपणा करणार नाही. आता मासोळी असं म्हणाली खरी की पुन्हा असा वेडेपणा करणार नाही, पण झाडांची गंमत जम्मत तिला कशी अनुभवता येणार, आकाशाचं निळेपण तिला कसं मिळवता येणार. मग तिने आणि पाखरानं युक्ती केली. आता जेव्हा तुम्ही कधी एखाद्या तळ्यापाशी जा आणि तुम्हाला जर का एखादं पाखरू तळ्याकाठी बसलेलं दिसलं आणि तळ्यामध्ये मासे दिसले ना, तर तुमच्या लक्षात येईल त्यांनी काय युक्ती केली होती ते. सध्या मासोळीनं आणि पाखरानं अशी एक युक्ती केली आहे की रोज दोघं सकाळी त्या तळ्याच्या काठी भेटतात. पाखरू आकाशातल्या सगळ्या गमती जमती, आकाश, झाडं, ढग, पाऊस हे सगळं मासोळीला सांगतं आणि मासोळी पाण्यातल्या सगळ्या गमती जमती पाखराला सांगते. अशा प्रकारे पाखरू आपलं आकाश मासोळी सोबत वाटत आणि मासोळी आपलं तळ पाखरासोबत वाटते. आकाश मासोळीला आकाशाची उंची सांगतं आणि मासोळी पाखराला तळ्याची खोली सांगते. अशी सगळी गोष्ट आहे. येस, ही होती आजची आपली पहिली गोष्ट. वा छान, मस्त मस्त मस्त, एक नंबर गोष्ट. आता आणि ही लिहिली कोण आहे गोष्ट? ही गोष्ट माधुरीताई पुरंदरे यांनी लिहिली. माधुरी, म्हटलं छान 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 छान, म्हणजे येस येस, मजेशीर गोष्ट आहे. हो अगदीच अगदीच अगदीच. आता ही जी गोष्ट आहे, आता पुढची जी गोष्ट आता आपण वाचतोय, खूपच छान गोष्ट आहे आणि मला नेहमी असं वाटतं की जिथं मिश्र प्रेक्षक असतो ना, मिक्स ऑडियन्स असतो, तिथे ही गोष्ट वाचायला खरंच खूप मजा येते. ही गोष्ट अनिल अवचट यांनी लिहिली आहे. सृष्टीत गोष्टीत या पुस्तकातली ही गोष्ट आहे. ही गेल्या जमान्यात लिहिलेली पुढच्या जमान्यातली गोष्ट आहे. गेल्या जमान्यात लिहिलेली पुढच्या जमान्याची गोष्ट आहे. गोष्टीचं नाव आहे जमाना. मी असं
म्हटलं की गेल्या जमान्यात लिहिलेली पुढच्या जमान्याची गोष्ट आहे, आपल्याला गोष्टीमध्ये लक्षात येईल. तर एक जमाना असा होता जेव्हा क्रिकेटला खूप खेळाडू होते आमच्या गळ्यातले ताईत, ते करत टीव्हीवरती कसल्याही जाहिराती, अगदी अनावश्यक घातक शीतपेयांच्याही. लोक भक्तिभावानं शीतपेय प्राशन करीत. त्यांचेच नव्हे तर त्यांच्या मुलांचेही वाढदिवस असायचे लोकांना अगदी तोंडपाठ. मग स्वतःच्या घरातले विसरेनात का? आणि मग त्यांना जात हजारो लाखो शुभेच्छा पत्र त्यांच्या लाडक्या खेळाडूंच्या घरी वगैरे. अमुक हिरो तो कोणत्या कोणत्या कंपनीची बॅट वापरतो, ती किती जड आहे, ती वापरण्यापूर्वी किती रुळवून दिली जाते, याविषयी पेपरात ओसंडून वाहत असे माहिती. मॅचच्या दिवशी सगळे भक्तगण टीव्ही नावाच्या देवाऱ्यासमोर बसून राहत. काहींना एक हात तर हातात पेटती उदबत्ती धरून फटाक्याची वाद पेटवायच्या तयारीतच असे. इकडे चौकार मारला की तिकडे फटाकाच उडला. त्यांच्या ग्रीन रूम मधल्या एका वाक्यालाही मिळायची अमाप प्रसिद्धी. आपसातले हेवेदावे व्यक्त होत कधी सूचकपणे तर कधी उघडपणे. प्रशिक्षकाला या आलं होतं अपार महत्व, जसं काही एखाद्या सिनेमाचा दिग्दर्शक होच. मॅचच्या दिवशी पडायचे रस्ते सगळे सुनसान. ट्रॅफिकच्या वेळीही रस्ते उताणे निवांत. शहरात अशा वेळी घर ते स्टेशन अंतर इतक्या मिनिटात व्यापू शकलो हे असं सांगितलं जायचं. असा होता तो जमाना. तिकडं खेड्यात खेळायची पोरं वेटे दांडू गोट्या वगैरे, त्यांना माहितीच नसे बॅट बॉल रॅकेट वगैरे महागडी भानगड. जे बनवायचे आपापल्या खेळाची साधनं आपापल्या हातानं. सुताराकडे जावं, बनवावी आपली वेटी एखाद्या जड पण लहान व्यासाच्या फांदीची. दांडू सुद्धा हवा दणकट. तसंच इतरही बाबतीत ज्यांचा चेंडू करून बाहेरून आईकडून शिवून घेऊन चालायचा हा अप्पारपटीचा खेळ. आपली पाठ आली समोर कोणाच्या की बसलाच पाहिजे चेंडू रटकन पाठीत. मग आपण तो पकडून शोधावी दुसऱ्या कोणाची तरी पाठ. गोट्या खेळलं नसतं बरं का सोपं. म्हणतात कोणी एखाद्याला काही काम जमत नसलं तर की नसेल जमत तर बाहेर जाऊन गोट्या खेळ. हा, कुणालाही जमेल इतकं सोपं नसतं गोट्या खेळणं. आपली गोटी कशी आहे त्यावरही असतं अवलंबून. एखाद्याकडे जड मोठी गारगोटीची गोटी असली ना की त्याचा एकदम भाव. खेळणाऱ्यांच्या विविध शैली. कोणी गोटी सोडणार सरपटत की लागायची पुढच्या गोटीला की जायची गलीत. काहींचा पहिला टप्पाच पुढच्या गोटीवर असा बसायचा ताडकन की गोटी उडायची 7 समुद्रा पार. असा खेड्यातलाही जमाना. क्रिकेट विषयी का कोण जाणं, पण हळूहळू लोकांचं प्रेम आटत गेलं. मॅचला टीव्ही समोर गर्दी होईना. आपण जिंकलो, पाकिस्तानच्या विरुद्ध जरी जिंकलो तरी सुद्धा एकही फटाका उडेना. धाड धाड उतरले खेळाडूंचे जाहिरातींचे दर. एवढी मोठी मोठी मैदानं पण ती सगळी पडली ओस. खेळाडूंना काय करावं ते कळेना. सगळा खेळच संपल्यागत झाला. त्यांचं लक्ष गेलं खेड्यांमधल्या खेळांकडे. क्रिकेटवाल्यांचं विटी दांडूकडे गोट्यांकडे आले खेळायला. आणि मग काय, त्याही खेळांना आलं महत्व. विटी उडवतानाचे विटी मारतानाचे खाली अंगठा ठेवून वरच्या बोटाने गोटी मारतानाचे फोटो येऊ लागले पेपरामध्ये. चमकू लागले त्यात सुद्धा खेळाडू. आधी खेड्यातल्या मुलांना मिळाला भाव, पण त्यांच्याकडून तंत्र शिकून घेतल्यावर त्यांना कोण विचारतंय. क्रीडा साहित्य बनवणाऱ्या कंपन्या उतरल्या त्याच्यात. वेगळ्या कंपन्यांची चमकती लेबल मिरवणाऱ्या विट्या. हातात करतोय जाहिरात की मी अमक्या कंपनीची विटी वापरतो, तेच माझ्या यशाचे रहस्य वगैरे वगैरे. तो खेळ रस्त्यावरून गेला स्टेडियम मध्ये. ती बघायला तिकीट पडू लागलं जबर. मग सांगणं नकोच की सुरू झाल्या शीतपेयांच्या जाहिराती. आपण झाली विश्व विटी दांडू संघटना. हेच गोठ्यांच्या बाबतीतही. प्रसिद्ध खेळाडूंचे सहाय्यक खेळाडू पुढे लांबट सुंदर पेटी उघडून पुढे धरले. आत मखमली साच्यात बसवलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या आणि वजनाच्या गोट्या. खेळाडू विचारपूर्वक त्यातली एक गोटी उचलणार.
यावर हीच का गोटी उचलली असावी यावर कॉमेंट्री बॉक्समध्ये एक्सपर्ट लोकांची चर्चा. अंगठा एका मऊ मखमली पॅडवर ठेवून बोटात गोटी ठेवून दुसऱ्या हाताच्या बोटांनी ते असं बोट ताणणार. त्याचे कॅमेराने घेतलेले लगेच क्लोजअप्स वगैरे. तिकडे ज्या गोटीवर नेम धरलाय तिथेही एक स्वतंत्र कॅमेरा. तो शॉट बसला की टाळ्यांचा गजर, परत परत ऍक्शन रिप्ले, अगदी स्लो मोशन सुद्धा. प्रेक्षकांचे क्लोजअप, विशेषतः त्या खेळाडूची बायको किंवा एखादी मैत्रीण आनंदाने टाळ्या वगैरे वाजवताना. परत सगळं ते मागच्या क्रिकेटच्या दिशेनं जायला लागलं. कंपन्या, राजकारण यांची कुरघोडी, कपड्यांवर कुठल्या कंपनीची जाहिरात याची तीव्र स्पर्धा. नुसत्या कपड्यांवरच का, खेळाडूंच्या कपाळांवर, गालांवर जागा असते, त्याचे हक्क कोणाचे? मग तिथंही रंगू लागल्या जाहिराती. लोक कंटाळले. इकडे खेड्यातल्या पोरांनी फळकूट घेऊन ते थोडं कापून बनवला दांडा. स्टंप म्हणून 3 बांबूच्या काठ्या आणि दगडावर मारलेल्या रेगा, आणि सुरू झाला घमासान क्रिकेटचा खेळ. एका टीम मध्ये कितीही मुलांना घ्यायचं सामावून. चेंडू एका झाडाच्या चिकापासून बनवला टणक, झालं काम. मग आले परत विटी दांडू आणि गोट्याही. सगळ्या खेळांमध्ये ते इतके रमायचे की त्यांना वेळेची शुद्धच नसायची. आया हाका मारायच्या जेवायला तरी सुद्धा. तिकडे शहरात झालेली खेळांची स्थिती या पोरांच्याही कानी आली. तसं ते एकमेकांना म्हणाले, यावेळी या शहरी लोकांना घुसू नाही द्यायचं हा आपल्यात. त्या असतात हावरट आणि ते करून टाकतात आपल्या चांगल्या खेळाचा धंदा, आणि मग खेळाचा होतो सगळा खेळ खंडोबा. सगळ्यांनी डोलावल्या माना आणि शिरले परत सगळे मनसोक्त आणि घमासान खेळामध्ये. संपली गोष्ट. म्हणजे एव्हरग्रीन म्हणू शकतो आपण ही गोष्ट. हा, खरी गोष्ट. म्हणून मागच्या जमान्यात लिहिलेली पुढच्या जमान्यातली गोष्ट. अरे ही गोष्ट ऐकताना एक एक गोष्ट, म्हणजे जसं आता IPL आहे, आय थिंक त्यावेळेला IPL नसेल जेव्हा त्यांनी लिहिलं असेल. आता IPL डिरेक्ट इमॅजिन होतं की गोट्यांची टीम आहे, सगळी गोट्या खेळणार लोकांची IPL टीम आहे. चेन्नई सुपर किंग्सची गोट्यांची टीम, मुंबई इंडियन्सची, त्यानंतर विटी दांडूची वेगळी टीम. इव्हन आता तो स्क्विड गेम नावाची एक सिरीज आली, आय थिंक त्याच्यात पण काइंड ऑफ याच गोष्टी आधार आहे त्याला. म्हणजे छान छान मस्त, आणि सांगण्याची पद्धत पण खूप खूप लाजवाब. येस, थँक्यू. तर मी आपल्या प्रेक्षकांना विनंती करतो, कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा दाद द्यायचे असेल तर नाव स्टेज इज युअर्स. तुम्ही फक्त तुम्ही हँड रेज करू शकता आणि बोलू शकता. आणि मी अशी रिक्वेस्ट करतो सगळ्यांना की त्यांना कॅमेरा ऑन करावा, म्हणजे मला जरा त्यांचे एक्सप्रेशन तरी कळतील की कसं वाटलं एक्झॅक्टली. आता हे खूप ऑनलाईन असल्यामुळे जरा प्रेक्षकांमध्ये लाईट आता लावूयात आपण, म्हणजे सगळे लोकांचे चेहरे दिसतील. तर प्लीज कॅमेरा आपण चालू करूया. आणि कोणाला काही सांगायचं असेल, विचारायचं असेल, दाद द्यायची असेल तर प्लीज तुम्ही सुरू करू शकता. येस सर, छाया थिपसे मॅम. येस मॅम, प्लीज गो अहेड. छाया मॅम, प्लीज गो अहेड. छाया मॅम. हॅलो. हा, येस मॅम, येस, बोला. आला ऐकू? हो हो, येतं. हा, काही नाही, मला स्वतःला सुद्धा लहान मुलांना गोष्टी सांगायला खूप आवडतात. मी रिटायर्ड शिक्षिका आहे. तर मी श्यामच्या आईचं ते पुस्तकातल्या ज्या सगळ्या गोष्टी, पूर्वी शाळेत असं रोज एक गोष्ट सांगणं, वाचन कधी गोष्टींचं असं केलेलं होतं. आणि गोष्टीची आता जसं सर म्हणाले, मी थोडस उशिरा लावलं. सरांचं नाव काय म्हणजे हे श्रीधर कुलकर्णी. तर त्यांनी जे सांगितलं की तात्पर्य सांगू नये मुलांना गोष्टीचं. तर
मलाही ते खरंच खूप वाटतं. मी या बाबतीत खूप प्रयोग केले शाळेमध्ये मुलांच्या याच्यावर. म्हणजे त्याला म्हणजे आता बोलणं एवढं शक्य नाहीये, खूप हे त्याचे अनुभव आहेत. पण मला आत्ता असं वाटतं सरांनी जे सांगितलं मागच्या जमान्यात कालच्या जमान्यात लिहिलेली आजची गोष्ट, तर अशा टाईप माझ्या मनात खूप दिवसांपासून आहे की श्यामच्याईचं पुस्तक जे आहे, त्या ज्या गोष्टी आहेत त्या आजच्या मुलांना अनुसरून अशा काहीतरी लिहायच्या असं माझ्या डोक्यात आहे. पण मला त्याची निश्चित दिशा आणि हे सापडत नाहीये. असं जर कोणी मला काही हे करून दिलं थोडं मार्गदर्शन की काय करू शकतो असं, अशा टाईप. अच्छा, ओके. मला इथे असं सांगावं वाटेल की मुळात श्यामची आई हे पुस्तक जेव्हा लिहिलं गेलं असेल, साने गुरुजींनी जेव्हा त्या गोष्टी लिहिल्या असतील त्यावेळेला तेव्हाचा काळ आणि तेव्हाच्या काळाला अनुसरून त्यांनी त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. तेव्हाच्या लहान मुलांना काय काय प्रश्न पडत असतील किंवा तेव्हा एक श्याम म्हणून जेव्हा ते लहान होते तेव्हा जगत असताना त्यांच्या बाबतीत काय काय घडलं ते सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्यांनी स्वतःच्या आईबद्दल बरचसं काही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आपल्याला यासाठी असं करावं लागेल की आजच्या मुलांना प्रश्न काय पडतात नेमके, आजच्या मुलांना त्यांच्या आईबद्दल नेमकं काय वाटतं, आजच्या मुलांना त्यांच्या आईबद्दल काही तक्रारी आहेत का, आजच्या मुलांना त्यांच्या आईबद्दल प्रेम वाटतं तर ते कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे वाटतं. कारण श्यामची आईचा काळ म्हणजे श्यामची जी आई होती तेव्हाचा एकंदरीत समाज, तेव्हाचा काळ आणि आजचा काळ आणि एकंदरीत आजचा समाज, तेव्हाच्या काळातल्या स्त्रिया आणि आजच्या काळातल्या स्त्रिया याच्यात मोठा फरक आहे. तर जेवढं आपण जास्तीत जास्त निरीक्षण करत राहू आजच्या काळातल्या श्यामचं आणि आजच्या काळातल्या आयांचं, त्याच्यावरून मग आपल्याला त्या आजच्या गोष्टी सुचतील. म्हणजे मी एक छोटस उदाहरण सांगू जरूर. की त्यातली एक सात्विक प्रेमाची भूक अशी गोष्ट होती, ज्याचं मी म्हणजे त्या गोष्टीचं मी नाटकासारखं लिहिलं आणि त्याचं सादर केलं वगैरे होतं. तर त्याच्यामध्ये असं आहे की श्यामला सांगते की धर्म म्हणजे काय, तर ती म्हणते श्याम तू केस तरी का राखतो. त्याचे वडील त्याला रागवतात, ओरडतात, वेगळ्या मनस्थितीत असतात आणि म्हणून ते ओरडतात त्याला की केवढे केस राखले, डोक्याचा कावळा झालाय, हजाम नाही मिळत वाटतं तिकडे, असं खूप बोलतात. मग तो दुःखी होतो आणि मग तेव्हा तो आईला म्हणतो मी उद्याच्या उद्या निघून जातो, मी प्रेमाने आलो होतो तुमच्या भेटण्यासाठी, पण आता मी काही थांबत नाही, ते भाऊ मला खूप रागावले. आणि मग तो निघून जातो म्हणतो आणि मग आई त्याला सांगते की श्याम असं करू नकोस. मग ती म्हणते की अरे तू केस तरी का राखतोस, तर मोह म्हणूनच ना, आणि मोह सोडणं म्हणजेच धर्म बाळ. आणि मग मग ती त्याला सांगते की धर्म प्रत्येक गोष्ट, तो म्हणतो केसात कसला आलाय ग धर्म आई, असं चिडतो तो. मग ती म्हणते की उठावं कसं, बसावं कसं, झोपावं कसं, कसं खावं, प्रत्येक गोष्टीत धर्म आहे, अशी ती धर्माची सोपी व्याख्या त्याला सांगते. आता हे सगळं हे झालं तर माझ्या मनात येतं की आजच्या मुलांना हे पटेल का की हा धर्म, ही धर्माची व्याख्या, किंवा त्यांना पटावा असं चांगलं कसं सोपं करून सांगता येईल. त्यांना आता गंमत अशी आहे की एकतर आपल्याला शब्द खूप सोपे वापरावे लागतील. म्हणजे धर्म म्हणजे काय, सात्विक प्रेमाची भूक, ही जी भाषा आहे ना त्या आजच्या मुलांना ती भाषा समजणारी नाही. हो हो. मग आता हे आपलं काम आहे की आपण त्या हीच भाषा वापरली पाहिजे, हा अट्टहास सोडून मुलांना समजेल अशी भाषा कशी वापरता येईल. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की ज्या माणसांना स्वतःचा मोह आवरता आलाय ना त्यांनीच ही गोष्ट सांगितली. त्यांनी ऐकू आलं नाही. ज्या मोठ्या माणसांना स्वतःचा मोह आवरता आलेला आहे त्यांनीच ही गोष्ट सांगितली. ज्यांना धर्म म्हणजे नेमकं काय हे स्वतःला समजतं, ज्यांच्या प्रत्येक हालचालीत आणि प्रत्येक क्षणामध्ये, जगण्याच्या प्रत्येक क्षणामध्ये ज्यांना धर्माचा अर्थ समजलाय ही गोष्ट सांगूयात. अदरवाईज मुलांना हे सांगण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे आपण एकीकडे मुलांना सांगणार की बाबा रे परिसर स्वच्छ ठेव आणि दुसरीकडे आपणच कचरा टाका. मुलं बघताय, मुलं तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत की तू तो गोष्टीमध्ये मारे सांगत होता हे करू नको, कचरा टाकू नको, आता तू काय करतोयस म्हणून. तर तसं आहे, उद्या ही मुलं मोठी झाल्यानंतर तुम्हाला विचारणार आहेत की तुम्ही आम्हाला ते लहानपणी मोह आवरा वगैरे वगैरे मोठे मोठे जडजड काहीतरी आमच्या डोक्यामध्ये भरलं, तुम्हाला कुठे तुमचा मोह आवरा. बर. हा आणि खरं सांगू का, साधं आजच्या काळामध्ये आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये बाहेर पडू नका,
याचा मोह आपल्याला आवडता नाही आलेला. साधी गोष्ट आहे. करेक्ट. अशी आपली परिस्थिती. तर मग ह्या ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत ना, कसं असतं की मला असं वैयक्तिक पातळीवरती वाटतं बरं का, की हे जे काही आहे ना, मोह आवरायला हवा किंवा कसं वागायला हवं, कसं नाही वागायला हवं, या अनुभवातनं समजणार आहे. आपण त्यांना ते उपदेशाचे डोस पाजण्याचा जो प्रयत्न करतोय, थांबूयात. आपल्याला त्यांना जो उपदेश करायचा आहे ना, तो आधी आपण आपल्या आचरणात आणू, मगच आपल्याला अधिकार आहे इतरांना काही सांगायचं. अरे बापरे. हे नाही, खूपच प्रोसेस इथून सुरू होते, की मला त्या लहान मुलांना जे सांगायचं ते आधी मी माझ्यामध्ये आणतो आणि मगच मी लहान मुलांना सांगतो. म्हणजे त्या खजुराच्या गोष्टीसारखं कबीरांच्या. अर्थात अर्थात अर्थात. ओके ओके ओके. समर्थांचं वचन आहे ना, क्रियेविना वाचन व्यर्थ आहे. आधी आपण क्रिया करूया, मग आपण त्याच्याबद्दल वाचन. तसं खरंय खरंय. छान, थँक्यू. असं बरंच काय काय आहे, शेअर नंतर कधी जमलं हो, तर करूया. नक्कीच नक्कीच. संपर्कात कुणालाही राहूया, बोलत बोलायचं, राहूया. इतर कोणाला बोलायचं असेल. जरूर. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. काय मग? हॅलो. हा काका, आठवत करा काका. हा, नमस्कार श्रीधर. छान गोष्टी सांगितल्यास. नमस्कार नमस्कार. छान गोष्टी सांगितल्या, मी लिहिलंय त्याच्यावरती. यांनी तुझ्याशी संवाद पण खूप छान साधला निनादनी. म्हणजे रंगगंधचे आमच्या पुढच्या पिढीचे कलाकार म्हणून खरोखरच ही मला अभिमानास्पद गोष्ट आहे की आजचा कार्यक्रम खूप छान पद्धतीनं अरेंज केला गेला आणि सादरही केला गेला. ही पहिली गोष्ट. आणि आता दुसरं, त्या मॅडम जे म्हणाल्या ना की श्यामच्या आईचं वगैरे, आणि तू म्हणलास ते बरोबर आहे की तो काळ हा काळ ही सगळ्या गोष्टी आहेत, पण शाश्वत मूल्य ती तर काही बदलत नाहीत ना. मला असं म्हणायचंय की आजच्या ह्याच्यातनं ती शाश्वत मूल्य कशी जपावीत या पद्धतीनं त्यांना सांगणं नाहीच, त्यांच्याकडनं करवून घेणं, म्हणजे पर्यायानं आपणही करणं, या दृष्टिकोनातून या गोष्टी आपल्याला सांगता येतील. तर ती बदलत नाही. आता आजची आई बाहेर जाणारी आहे, नोकरी करणारी आहे किंवा काही व्यवसाय करणारी आहे, सगळी जीवन पद्धतीच आता बदललेली आहे. तेवढी जुन्या गोष्टींचा जे त्याच्यात सुद्धा जी मूल्य होती ती आता राहिलेली नाहीये. काही बदलत्या मूल्यांचा, बदलत्या जीवन पद्धतीचा विचार करून आपल्याला आईबद्दलचं प्रेम आणि आईचा उपदेश असं गोष्टी सांगता येतील, लिहिता येतील, करता येतील, असं एक मला वाटलं. ते मी तुम्हाला बरोबर आहे. आणि एक मला याच्यामध्ये असं एक ऍड करायला आवडेल की कसं आहे, लहान अनुकरणातून शिकत असतं. आजूबाजूला जे घडतंय ना त्या निरीक्षणातून शिकत असतं. म्हणजे आजूबाजूला जे घडतंय त्याचं निरीक्षण करायचं, त्यातलं जे आपल्याला जमेल त्याचं अनुकरण करायचं. ही लहान मुलांची शिकण्याची साधी सोपी प्रक्रिया असते, अगदी 6 महिन्याच्या वयापासून सुद्धा. आपण जी शाश्वत मूल्य म्हणतोय ना, ती शाश्वत मूल्य आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आहेत का? ती जर आपल्या रोजच्या जगण्यामध्ये असतील ना, जी मूल्य आपल्याला शाश्वत आहेत असं आपल्याला वाटतंय, ती जर का आपल्या जगण्यात असतील तर मुलं त्याचं अनुकरण करतील आणि ती मुलांच्या जगण्यात उतरतील. हो, अगदी अनुभव आहे. अनुभव आहे अगदी, की आपण एक वेळ मास्क न लावता बाहेर पडतो, पण मुलांना ती पूर्ण सवय झालेली आहे. ती कधीही मास्क विसरत नाही. एक्झॅक्टली. माझ्या घरातली नातवंड अजिबात विसरत नाही. आपल्याला सांगतात, आजोबा मास्क राहिलाय तुमचा, चला बाहेर जायचंय. तर हे खरोखरच गोष्ट आहे. तर ते त्याच्याशी रिलेट होत असतात, समजत असतं त्यांना. बरोबर आहे. कारण आता त्याच्यात आईबद्दलचं प्रेम किंवा नागरिक शास्त्र थोडक्यात म्हणायचं तर ते सांगता आपल्याला येतं. नागरिक शास्त्रीय पद्धतीनं काय वागणं आज आपल्याला अपेक्षित आहे, योग्य आहे, हे या गोष्टींमधून आपल्याला सांगता येईल. नक्कीच. मग त्याच्यात बरेच प्रश्न येतात, स्वच्छता, आरोग्य वगैरे जे काय असतं ते असतं. मला आणखी कोण बोलतंय? मीच मध्ये परत, म्हणजे कोणी नसेल बोलणार तर थोडस बोलू का? हो, म्हणजे ह्या अनुषंगाने आता सर जे बोलले आपल्याशी, तर त्या अनुषंगाने मला असं आठवलं की म्हणजे शाश्वत मूल्य ते म्हणतात, किंवा आता कुलकर्णी सर म्हणाले की आपल्या अंगात ते नसेल, मोहावरता येत नसेल तर आपण सांगू शकत नाही. तर ह्या अनुषंगाने मी वर्गात एकदा असं एक बळी देण्यावरचा एक धडा होता, मुलांना शिकवला होता. तर तो शिकवताना मग मुलं ती 5वी वगैरे मुलं होती, 5वी-6वीची. तर ती असं म्हणाली की त्यांचे अनुभव शेअर केले की मग आमच्याकडे हा सण आहे, मग त्याला बकरी बळी देतात, हे ते सगळं. तर त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की म्हणलंय बघा, आई बाबा तुमचे देतात, म्हणजे आता त्यांच्यावर ते संस्कार तुमच्या आई बाबांना त्यांच्या आई बाबांनी सांगितले म्हणून ते करतात. आणि मुलं मला असं म्हणाली
की बाई तुम्ही असं म्हणताय, पण मग तुम्ही एरवी सांगता की मुके प्राणी आहेत, त्यांना मारू नये. ते मी त्यांना त्या श्यामच्या कळ्यांची गोष्ट सांगायची ना, मुक्या कळ्या तोडू नये असं. तर ते तुम्ही असं म्हणता, मग पक्ष प्राण्यांबद्दल दयाभाव दाखवता आणि मग आमचे आई बाबा ते असे प्राणी मारतात. तर मग मी त्यांना तेव्हा असं सांगितलं की हे खरं आहे, योग्य आहे बाळांनो, पण तुमच्या आईबाबांना त्यांच्या आईबाबांनी सांगितलेले आणि तुमचे आईबाबा तुमचं ऐकणार नाहीत आता आज. मग तुमच्या हातात काय आहे, आपल्या सगळ्यांच्याच हातात, की तुम्ही आता हे सगळं छान ऐका आणि मोठे झालात ना की तुम्हाला मुलं होतील त्यावेळेला तुम्ही तुमच्या मुलांना हे शिकवा आणि तुम्ही तसे नाही वागलात की त्यांना आपोआप तो संस्कार होईल, असं मी बोलले त्यांच्याशी. म्हणजे मग थोडस हे शाश्वत मूल्य त्यांच्यापर्यंत पोहोचवणं झालं का नाही ते मला माहित नाही, पण असं एक शेअर करा असं वाटलं. हो, निश्चित निश्चित. तुम्ही जे सांगितलं ते खरंच बरोबर आहे. फक्त त्याच्या आधी एक गोष्ट आपण करायला हवी, ते म्हणजे जर मुलांना हा विरोधाभास जर मुलांना जाणवतोय ना, की शाळेमधले माझे जे गुरु किंवा शिक्षक आहेत ते मला एक सांगतात आणि माझ्या घरातले आई बाबा ते वेगळं काहीतरी वागतात. तर जसं मुलांनी तुम्हाला प्रश्न विचारला ना, की बाई आई बाबा असे वागतात तर आता आणि तुम्ही हे सांगताय तर हे असं का, हाच प्रश्न मुलांना असं म्हणूयात की आपण आई बाबांना विचारूया. हाच प्रश्न मुलांनी आई बाबांना विचारायला हवा, की आमच्या बाई तर असं सांगतायत आणि जे आम्हाला पटतंय तुमचं हे असं आहे. तर मग हे कसं काय किंवा याचं काय उत्तर? त्यांच्याकडे परिस्थिती अशी होती की ती झोपडपट्टीतली मुलं होती. बरोबर आहे ना. त्यामुळे ते मुलांनी प्रश्न विचारणं म्हणजे ते मारच खाणार किंवा काही अशा टाईप जरा सगळं असतं तिथून. हा, आता मग ते हा एक महत्वाची ही आजची गरज अशी आहे एकंदरीत आपल्या समाजातली किंवा समाजातल्या माणसाची मला वाटत असलेली, की प्रश्न विचारणं, निर्भयपणे प्रश्न विचारणं. आणि मी म्हणतोय की प्रश्न विचारणं, विरोध करणं असं मी म्हणत नाहीये. हा बरोबर, हे त्यांना आपण प्रश्न विचारूयात. आपण एकत्र येऊन प्रश्न विचारूया किंवा आपण एकत्र येऊन, जर माझ्या असं लक्षात येत आहे की मी झोपडपट्टीत राहणारा एक मुलगा आहे आणि माझ्या आजूबाजूला 3-4 मुलं, तर कोणीतरी मोठ्या असा प्रयत्न करूयात की लहान मुलं एकत्र येतील आणि ते म्हणतील की नाही आम्ही प्राण्यांची हत्या करणार. आई बाबा कसे वागत असू देत, आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होणार नाही. जसं आता मला संदर्भ लागतात त्या वाल्या कोळीच्या गोष्टीचे, की तो म्हणला होता आई लहान मुलांना, त्याच्या मुलांना आणि बायकोला म्हणाला होता, माझ्या पापात तुम्ही सहभागी व्हाल का? ते म्हणले आम्ही नाही सहभागी होणार. हो, खरंच खरंय. की तसं आहे की ही चुकीची गोष्ट घडते ना, यामध्ये मी नाही सहभागी होणार. हे आपल्याला कुठेतरी मुलांमध्ये हे मूल्य आता रुजवणं गरजेचं आहे, की माझ्या आजूबाजूला चुकीच्या गोष्टी घडत आहेत पण मी त्याला समर्थन करणार नाही, मी सहभागी होणार नाही. ओके, म्हणजे कमीत कमी निर्भय होणं इतपत त्यांना आपण हे करू शकतो. पूर्णतः निर्भय होणं, कमीत कमी पूर्ण निर्भयता असते. अच्छा, थँक्यू, धन्यवाद सर. अगदीच. श्रीधर, आता जी सगळी चर्चा झाली त्याच्यानंतर माझ्या मनात आलं की पहिली गोष्ट तर ठीकच होती, छानच होती. दुसरी गोष्ट निवडण्यामागचं तुझं प्रयोजन काय? अगदी खरं सांगायचं तर थोडासा स्वार्थ. ही गोष्ट मला सादर करून पाहायची होती म्हणून मी दुसरी गोष्ट एक. आणि ते जे व्हिज्युअलायझेशन केलंय ना, किंवा बालसाहित्याच्या माध्यमातून अनिल अवचटांनी एका व्यवस्थेवरती भाष्य केलं आणि गेल्या काही दिवसांपासून मी लहान मुलांमध्ये सुद्धा आणि मोठ्या माणसांमध्ये सुद्धा आता ते जे ड्रीम11 नावाचं ऍप्लिकेशन आलं, काही बेटिंगची ऍप्स वाढायला लागली आहेत. IPL सुरू झालं, लोकांच्या मध्ये ती चर्चा आहे की मी या खेळाडूवर पैसे लावतो आणि मग तो खेळाडू जिंकला आणि हे खेळाडू, असं सगळं आजूबाजूला दिसतंय. हे मला एक आजूबाजूला माझ्या वातावरणात जाणवतं. दुसरं एक महत्वाचा भाग म्हणजे साध्या ज्या आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा व्यवसाय करणं, अगदी अनिल अवचटांनी गोष्टीमध्ये वापरले त्याचा धंदा करणं, हे मला आजूबाजूला कुठेतरी दिसतं. आणि लहान मुलं कदाचित त्याची शिकार होतील का अशी कुठेतरी भीती वाटायला लागली. आणि आता मी मोठ्या माणसांसमोर ही गोष्ट वाचतो, आजोबा असतील, काही शिक्षक आहेत, काही पालक आहेत, मला मुद्दाम ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवायची होती की जेणेकरून या गोष्टीतून त्यांना जे काही वाटतंय, ही असं नाही गोष्टीचं तात्पर्य काय, या गोष्टीतून त्यांना नक्की काहीतरी समजलं असेल, कदाचित त्याच्यावरती विचार करतील, तो विचार कृतीत उतरेल आणि काही ना काहीतरी बदल घडेल अशी मला आशा आहे, म्हणून दुसरी गोष्ट निवडली. बरोबर आहे, ऐकत असतानाच मी म्हटलं की हे मोठ्यांसाठीच आहे. हो बरोबर, म्हणून मी गोष्ट सांगतानाच
म्हटलं होतं की जिथे असं मिश्र स्वरूपाचा प्रेक्षक असतो, जिथे मोठी माणसं असतात, तिथे मला ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. अगदी बरोबर. थँक्यू काका, थँक्यू सो मच काका, थँक्यू छाया मॅम. अजून आज बाल दिन आणि खूप चांगल्या आणि वेगळ्या पद्धतीने आज सेलिब्रेट झालं आणि खूप छान वाटलं. श्रीधर पण बऱ्याच दिवसांनी ह्या माध्यमातून का होईना संवाद साधला आणि छान गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि ते वाचनही खूप मस्त. दोन्ही गोष्टी खूप अप्रतिम सादर पण झाल्या आणि ते लिहिलंही खूप चांगल्या पद्धतीने. तर तुझं मनपूर्वक धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमाला आल्याबद्दल सगळ्यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. अशोक काका मनपूर्वक धन्यवाद. आणि तर मी आता आपल्या कार्यक्रम इथं संपला हे मी जाहीर करतो. तो भेटूया आपण पुढच्या रविवारी म्हणजे 58व्या अभिव्यक्ती कार्यक्रमामध्ये. नमस्ते. थँक्यू सर. नमस्कार, धन्यवाद. निनाद, कुणाला जर आपल्याकडे असल्या या पद्धतीचा कार्यक्रम आता छाया मॅम बरंच बोलल्या म्हणून म्हणतो, तर एक आवाहन करूया की तुम्ही पण याच्यात सहभागी होऊ शकता. पुढचा एखादी गोष्ट किंवा काय मुलांसाठी असलं किंवा कुठलंही असलं तर या आमच्या अभिव्यक्ती सभेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे असं एक आवाहन करूया आणि मग कार्यक्रम संपवूया. मी थोडस मध्ये एक सांगू का सर? फक्त नक्कीच मॅम, फक्त 1 मिनिट घेतो. अर्धा मिनिटच की लहान मुलांच्या संदर्भात जर काही आपल्याकडे असे उपक्रम असतील तर मला आवडेल त्यात सहभाग घ्यायला. काही नक्कीच मॅम. धन्यवाद. मी आपल्या चॅटबॉक्स मध्ये माझा नंबर टाकला. कोणाला या संदर्भामध्ये पुढे काही संवाद साधायचा असेल किंवा काही शेअर करायचं असेल, काही करावंसं वाटत असेल तर कधीही फोन करू शकतो. नक्कीच. आणि मधुरा मॅम, तुमचा मेसेज मिळालेला आहे. तू इतकं काम केलेलं आहेस, काही लहान मुलं तयार झाली आहेत का गोष्ट सांगण्यासारखी, सादर करण्यासारखी? हो, काही मुलं तयार झालेली आहेत, छान गोष्टी सांगतात. माझा कल आता तरी म्हणजे लॉकडाऊन मध्ये माझा कल हा मुलांना गोष्टी सांगण्यासाठी तयार करण्यापेक्षा पालकांना गोष्टी सांगण्यासाठी तयार करणं होतं. कारण बघा, तेच मुलांच्या अवकाशात आजूबाजूला जे आहे तेच मुलं करू शकणार आहेत. आणि शिक्षकांनी गोष्टी सांगितल्या तर मुलं गोष्टी सांगतील. अच्छा, ठीक. मधुरा मॅम यांनी मेसेज केला आहे की खूप खूप छान कार्यक्रम, माईक इश्यूमुळे त्या बोलू शकत नाहीये. मॅम, तुमच्या शुभेच्छा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला मिळाली, धन्यवाद. आणि पुढच्या 58व्या अभिव्यक्ती या कार्यक्रमामध्ये कोणाला काही जे सादर करायचं असेल उत्स्फूर्तपणे तर तुम्ही आम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करू शकतात. आमचा ग्रुप म्हणजे आम्हाला कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आजचा कार्यक्रम इथे संपन्न झालाय, मी जाहीर करतो. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि नमस्ते. धन्यवाद.